हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे। तर इकडे सियाचा डान्स चाललेला आहे, काय आहे आणि कसं सगळ्याच गोष्टी मी थोडक्यात सांगते। फक्त एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, छोटासा व्लॉग आहे, तो पण तुम्ही एन्जॉय करा। कारण की बघा, हा कोणताही हेअर केअरचा व्हिडिओ नाही, तर म्हटलं चला थोडंसं शूटिंग घेतलेलं होतं। सियाचा हा 5वा बर्थडे होता आणि त्याच्यासाठी म्हटलं की तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल आणि आपल्या आठवणी पण राहतील ना सियाच्या चॅनलवरती। तर याच्यासाठी मी हा शूट केलेला आहे। आणि ज्यावेळेस सिया रेडी झालेली होती ना आणि तिचे 1-2 फ्रेंड्स आणि त्यास एन्जॉय करत होती, जे पण डेकोरेशन छोटंसं आणि केक पण जो आहे ना डॉल, तर हे सगळं घरीच मी बनवलेलं आहे। आणि सणांच्या याच्यामध्ये तिचा बर्थडे असतो, त्याच्यामुळे गावावरून यावेळेस कुणीही आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मग आम्ही घरीच इथले 1-2 फ्रेंड आणि सियाचे काही फ्रेंड्स मिळून बर्थडे सेलिब्रेट केला। तर खूप छान वाटलं, पण खूप असं हे पण वाटत होतं की घरून कुणीच आलेलं नाही। कारण की आरूच्या बर्थडेच्या वेळेस खूप जण आले होते, मग ते फिलिंग येत होते की नाही का त्यावेळेस असं होतं, आपण असं केलं, आम्ही सगळ्या जणींनी मिळून असं केलं आणि आता कुणीच नाही। तरी सुद्धा पण आता कसं ना 5वा बर्थडे एन्जॉय पण करायचं होतं आणि तिच्यासाठी स्पेशल करायचं होतं, म्हणून असं नाही का छान ती म्हटलेली की डॉल बनवायची, यावेळेस केकचीच डॉल बनवायची। तर डॉल केक केलेला आहे आणि खूप सुंदर बनलेला होता। थोडंसं असं मिसमॅच झालेलं आमचं, कारण की माझं असं ठरलेलं होतं की नाही का ड्रेस जसा येईल त्याच्यानुसार मग केक आणि डेकोरेट करायचं, पण खूप आम्ही शोधल्यानंतर पण ड्रेस असा काही मला पाहिजे तसा मिळालेला नाही। त्याच्यामुळे जसं नाही का भेटला आणि मग म्हटलं ब्लॅक कलरचा ड्रेस आहे, आता दुसरं कसं काय करणार ना, मग असं रेड आणि हे असं मिक्स करून केलं सगळं डेकोरेशन ते। पण सगळं असं हे मिक्स झालं होतं, पण ठीक आहे, कधी कधी आपण प्लॅन करतो ना तसं काही होतच नाही आणि माझ्याकडून सुद्धा बऱ्याच वेळा मी जे प्लॅन करते ना तसं काही होतच नाही। त्याच्यामुळे मग मी जसं होत जाईल ना त्याला फक्त फेस करत जाते आणि करत जाते। तर असं सियाचा ॲटिट्यूड बघा, अशी नखरे करते माहिती का, खूप छान, तिला खूप भारी वाटत होतं। स्कूलमध्ये पण ती गेलेली चॉकलेट्स वगैरे घेऊन आणि खूप एन्जॉय केला तिने। सिया नीट, शौर्याचं कुठं लक्ष आहे? अच्छा अच्छा, खाली घ्या हातात, आगे हात खाली, स्माइल स्टाईल मारते नुसते आहे का ना। बरं ना, चला सिया हाँ फुका फुका, चल चिव फुका, चला या लय टाइमवर पोहोचले एकदम तुम्ही। हाँ फुक, चल फुक लवकर, उभा राहून फुक, उभा राहून। समाजाची हायकोर्टात याचिका, त्यावर अचानक सरसकट मांसविक्री बंदीचे आदेश देता येणार नाहीत, हायकोर्टाचं स्पष्टीकरण, याचिकेत सुधारणा करण्यात ठाण्यातील मातलीपाडा परिसरात ट्रक उलटल्यानं अपघात, त्यामुळे मातलीपाडा ब्रिजवरनं थोडं इकडे बघा झाला होता। नागपुरातल्या एसटी कर्मचाऱ्यांची जनसंख्या 30%। तर असं थोडक्यात सियाचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर मग जे नाश्त्याचं होतं की नाही तर ते आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलेलं आणि सगळ्यांनी असं मग एन्जॉय केला। खूप छान वाटलं, म्हणजे खूप घरून कोणी आलेलं नव्हतं, पण तरी सुद्धा इथल्या एवढ्या याच्यामध्ये आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला। तर सियाच्या बर्थडेचा हा केक आणि काही फोटोज आहेत बघा। आणि त्या दुसऱ्या दिवशी पण लगेचच नाही का शिक्षक दिन होता आणि त्यानिमित्त सियाची टीचर बनलेली होती, मस्त साडी नेसवली होती तिला, पर्स, वॉच आणि छान अशी एकदम सिंपल पोनी, खूप छान वाटत होतं। काय 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 म्हणते? हा म्हण की, चीन टपाक डमडम, चीन टपाक डमडम। मॅमला तर काय केलं ग तू? काय म्हणते? हा जा आता
ती मला घरीच म्हणलेली की मी मॅमला जाऊन चिंतपाक ढमढम म्हणणार आहे आणि ते तिने तसं केलं पण. तर असं बघा, टीचर्स डे त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केला होता आणि खूप छान तिने पण एन्जॉय केला. आल्यानंतर सगळं सांगितलं मी काय काय केलं ते. तर सियाचा बर्थडे जेव्हा होता की नाही, त्याच 8 दिवस अगोदर तिच्या पप्पांचा सुद्धा बर्थडे होता. पण त्या बर्थडेच्या दिवशी झालेलं असं की आमच्याकडे बडोद्यामध्ये इतका पाऊस पडून गेलेला आणि सगळ्या शहरामध्ये पाणी होतं आणि दिवसभर लाईट गेलेली. त्याच्यामुळे मी घरीच केक करते, नाहीतर पण नाही का त्या दिवशी केक म्हणजे लाईटच नव्हती, दिवसभर पाणी नव्हतं, त्याच्यामुळे काहीच करता आलं नाही. मग संध्याकाळी ज्यावेळेस लाईट आली ना, त्याच्यानंतर आम्ही छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं आणि तीही थोडीफार क्लिप मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. म्हणजे सियाच्या बर्थडे सोबत हे पण 1 मिनिटाचं असं ॲड होईल आणि खूप छान वाटेल. तसं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.